बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. कोल्हापूरचे सुपुत्र चंद्रकांतदादा पाटील यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. या नियुक्तीबद्दल भाजपा कोल्हापूरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आनंद उत्सव साजरा करण्यात आला. भारतीय जनता पार्टीचा विजय असो, चंद्रकांतदादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. पदाधिकारी कार्यकर्त्यांनी हलगीच्या तालावर ठेका धरत फटाक्यांची आतिषबाजी आणि पेढे वाटून हा आनंद व्यक्त केला. या प्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष विजय जाधव म्हणाले, कोल्हापूरच्या सुपुत्राने सलग तिसऱ्यांदा कॅबिनेट पदाची शपथ घेतली आहे. यापूर्वी 2 वेळा मिळालेल्या खात्यांची जबाबदारी त्यांनी अतिशय सक्षमपणे सांभाळली आहे. आता सुद्धा त्यांच्या मंत्रिपदामुळे कोल्हापूरच्या प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास व्यक्त केला. तसेच चंद्रकांतदादा जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रदेश सचिव महेश जाधव यांनी चंद्रकांतदादा पाटील यांचे अभिनंदन केले. चंद्रकांतदादा पाटील यांच्या कार्याच्या आधारे त्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान असून यापूर्वी ज्या पद्धतीने मिळालेल्या खात्यांना न्याय दिला अशाच पद्धतीचे कार्य त्यांच्या माध्यमातून होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर आगामी महापालिका निवडणुकीत देखील सर्वांनी एक दिलाने कार्य करून महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकवण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे असे सांगितले. या प्रसंगी अशोक देसाई, विराज चिखलीकर, विशाल शिराळकर, विजयसिंह खाडे पाटील, अजित ठाणेकर, अमर साठे, माधुरी नकाते, संतोष माळी, विजय अग्रवाल, राजू मोरे, सयाजी आळवेकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज.